ए शब्द काय नाही, इकडे ड्युटी आहे का? हे घेतलंय का? बर बर, 2 दिवसात. हा येतो जाऊन. नमस्कार मित्रांनो, तर आज आलेलो आहे मी शेताकडे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. कसं उदास वाटतं. पाणी वगैरे असेल तर असं हिरवंगार शेत होत असतं, पण पाणीच नसल्या कारणाने हे बघा आता नांगरणी वगैरे झाली. या ठिकाणी आमची शेती आहे. शेती या ठिकाणी कापूस होता वाटतं. ओके, ही आमच्या गावाकडची म्हणजे गावच आहे इथं शिवलाच. हे बघू शकताय, हे गाव आहे. गावाच्या जवळ शेती आहे 2-2.5 एकर. तर या ठिकाणी कापूस होता आणि थोडा जे स्टार्टिंगला पाऊस झाला होता एक 10-15 दिवसापूर्वी, तर ते पडलेले दिसते थोडे. आणि इथं तुम्ही जाळ्याला बघू शकताय, जे कापसाचे झाडं असतात वाढलेले. आजकाल त्याचं सरपण कोणी करत नाही, तर मग असे शेतामध्ये ते रचायचे आणि ते असे जाळून टाकायचे. म्हणजे असं जास्त काही चण वगैरे नाही होत आणि स्वच्छ शेती राहते. त्याच्या पाळी वगैरे होईल, मग पावसाळ्यामध्ये डायरेक्ट पेरणी. आणि हा थोड्या अंतरावर स्मशानभूमी आहे गावाची. तर या ठिकाणी गावातील लोक हे केले जातात. एप्रिल महिना चालू आहे आणि बघा कसं एकदम ओस वाटते. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस खूप हिरवगार होतं, पाणी होतं सगळीकडे. आणि आता बघू शकता शेतीची मशागतीची कामं चालू आहेत. गावातील क्रिकेट या ठिकाणी खेळला जातो, म्हणजे पोरं या ठिकाणी येऊन क्रिकेट खेळतात. थोडंफार मैदान टाईप आहे. हो मान काढला, हो मान विकेट घेतलेला आहे. झालं का मॅच? झाला. ही नदी आहे आणि उन्हाळ्यामध्ये नदी अशी पूर्ण आटून जाते. हे स्मशानभूमी आहे आणि आम्ही ह्या नदीमधूनच शेताकडे जातो. पाणी खूप असेल तर इथपर्यंत पाणी असतं. जेडू लय लांब फिल्डिंग करायलास. असे वनस्पती गावामध्ये खूप जागोजागी मिळते. कारण की आता जी दाखवली वनस्पती तिला रुचकीचं झाड म्हणतात. ते बघा किती पाणी होतं. पाणी इतकं व्हायचं माझ्या गुडघ्याच्यावर, जास्तच असेल, कमी नाही. आणि ह्या घडीला थेंबर पाणी नाही याच्यामध्ये. हे बघा. आणि अशा प्रकारे जागोजागी सध्या ना आमच्या एरियामध्ये अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही, खांबं नवीन लावलेले दिसत आहेत. जागोजागी बऱ्याच शेतकऱ्यांनी विहिरी घेतलेल्या आहेत. कारण की विहीर पाणी असेल तर शेतीला काहीतरी चांगला हातभार लागतो. आणि आज आमच्या गावामध्ये भीमजयंती आहे, तर त्याचा आवाज येत असेल बॅकग्राऊंडला. एक 4-5 दिवसानंतर, आज किती तारीख आहे, एक 10-15 दिवस झाले तरी, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. आणि जवळपास आज 10-12 दिवसानंतर भीमजयंतीचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये केला जातो आहे. त्याचाच आवाज डॉल्बी वगैरे लावलेले आहे. हे बघू शकताय, पूर्ण पाणी आटलेलं आहे. आणि यावर्षी खूपच ऊन आहे. हीट म्हणली जाते ना, ही खूप हीट गावाकडे जाणवली जाते. आता मी आमच्या गावामध्ये जो गव्हर्मेंट हॉस्पिटल होत आहे, म्हणजे झालेलंच आहे तसं तर, तो दाखवतोय. हे बघू शकता, प्रशस्त अशी इमारत या ठिकाणी उभा झालेली आहे. पण काही कारणास्तव बिल वगैरे राहिलेले आहेत. आणि आतले जे इन्स्ट्रुमेंट असतात दवाखान्याचे, ते आणखीन आले नसल्या कारणाने जवळपास एक 4-5 महिने झालं हॉस्पिटल रेडी आहे. फक्त आता जे छोटे काम म्हणजे पूर्ण हे व्यवस्थित करून घेणं, जाळी वगैरे काढणं, परत जी भिंत असते साईडची ती राहिलेलं आहे. नॉर्मल कामं आता इथं राहिलेली आहेत, सगळं झालेलं आहे.
फक्त आता बजेट नसल्या कारणाने आणखीन या हॉस्पिटलचं उद्घाटन नाही झालेलं. खूप असं प्रशस्त हॉस्पिटल होणार आहे. आतमध्ये जाऊन बघितलं होतं, खूप असे मोठे मोठे हॉल्स वगैरे आहेत. फक्त आता त्याची मांडणी कशा प्रकारे होती ते बघण्यात खूप उत्सुकता येईल. बघा, खूपच मोठं हॉस्पिटल आहे. जागा पण अशी प्रशस्त जागा आहे याच्यासाठी. मी थोडं फास्ट चालत आहे, त्याच्यामुळे थोडंसं दम टाईप वाटत असेल तुम्हाला बोलताना. बघू शकता माझ्या मागच्या साईडला हॉस्पिटल. पूर्ण हा भाग असा हिवाळ्यापर्यंत खूप असा हिरवागार होता. आणि बघा ना किती उन्हाळ्याचे जाणवत आहे उन्हाळा. ही आमची चिंच आहे. ह्या चिंचेचं एक वैशिष्ट्य आहे की खूप अशी गोड लागते चिंच. म्हणजे चिंचेचं गुणधर्म असतो की ती आंबट असते, पण आंबट प्लस गोडवा जो आहे त्या चिंचेमध्ये आहे. मागच्याच पण मी तुम्हाला दाखवलं होतं, बहुतेक ते व्हिडिओ गेलेलं नाही काही की. बघू शकता नदीचं रूप, कसलंच पाणी नाही. बऱ्यापैकी पाणी या ठिकाणी असायचं, पण शेतकरी पूर्ण पाणी घेतात पिकांसाठी. आणखीन एक विशेष दाखवायचं होतं तुम्हाला. आता ही आमची शेती आहे. पूर्ण ती चिंच दिसते, त्याच्या पुढं पण आहे, हे बघू शकताय. आणि या ठिकाणी काय होतं इकडे, करडी. शेतामध्ये पहिलं सोयाबीन होतं आणि नंतरच्या टायमिंगला करडी होती. आणि वरती पूर्ण सोयाबीन आणि तूर होती. सध्या वाचलेले आहेत 6. आणि सूर्य मावळत आहे, पण कसा दिसतोय डोमात मावळत आहे ना, सनसेट होतोय. आम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही सनसेट बघायला. इथूनच शेतामधूनच खूप छान त्याचं दर्शन होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं होतं, या ठिकाणी आमची विहीर मागच्या वेळेस चालू होती. आणि हे बघू शकता या ठिकाणी कशी दगडं पडली होती. पूर्ण एक माळरानच झालं होतं, पूर्ण दगडाचा खच होता, पण तो आता क्लिअर झालेला आहे. पूर्ण मोकळं वाटतं या ठिकाणी. हे बघू शकता एक देखील दगड नाही. आता थोडी नॉर्मल दगडाचे अशा प्रकारचे चिरा दिसत आहेत नॉर्मलवाल्या, बाकी सगळं क्लिअर झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे सोलर पंप जे शासनाद्वारे शेतकऱ्याला मिळतं, ते पण वडिलांनी लावून घेतलेलं आहे. सबसिडी मिळते शासनाकडनं यायला 30-40%, 30%, 25% काय असेल ते, आणि ते पण तिथे लावून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आमची विहीर आहे, बघू शकताय. हवाला भाग मी दाखवला नव्हता बराच दिवस झालं. मागच्या आलो होतो पण ते राहून गेलं, पण यावेळेस चला दाखवा म्हटलं. पाणी भरपूर आहे. उन्हाळ्यात चालू आहे, पण पाणी पण तसंच भरपूर पाणी आहे विहिरीला. आणि मागच्या साईडला सोलर सिस्टम, मोटर वगैरे लावून घेतलेले आहे. हे आत्ताच एक 10-15 दिवसामध्ये त्याचं काम झालेलं आहे. बघू शकता घेरा वगैरे, कडा वगैरे सर्व टाकून रेडी आहे विहीर यूज करण्यासाठी. खूप दगड निघाले याच्यामध्ये आणि पाणी खूप क्लिअर आहे, असं खूप छान वाटतं. शुभ्र पाणी बघू शकताय. पूर्ण खालचा हे दिसतोय. बऱ्यापैकी झरे आहेत. या ठिकाणी याची मोटर आहे आणि मग डायरेक्टच ह्याचं काय बॅकअप वगैरे नसेल, डायरेक्टच याचं हे असणार आहे. बॅकअप नाही काय दिसत, डायरेक्टच आपली मोटर चालणार आहे याच्यावरती. आमचे लहान चुलते शेताकडे जात आहेत, रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत आणि शेतीचा खूप छंद आहे त्यांना. आंबे वगैरे लावलेले आहेत आणि येत असतात कधी गावाकडे आले तर. आता शेतीची पण काही कामं चालू असतील.
त्याच्यामुळे आलेले आहेत. आणि हे बघू शकता आहे आमच्या अपोजिट साईडला देखील विहीर झालेली आहे. आमच्या वेळेसच त्यांचं चाललं होतं विहीर बांधायचं, विहीर पाडायचं, पण त्यावेळेस काय माझ्यासमोर केलं नाही. पण अशामध्ये त्यांनी विहीर घेतलेली दिसत आहे. आता आपण या ठिकाणी खड्डा घेतलेला आहे. हा खड्डा जो आहे नदीला ज्यावेळेस पाणी असेल, खूप पाणी असते या नदीला, मग या खड्ड्यामधून एक पाईप टाकलेला आतमध्ये, पूर्ण पाणी त्या खड्ड्यात पाईपाद्वारे आतमध्ये येतं. हे पाईप इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी लावलेले. हे बघा, हे पाईप लावलेले आहेत पूर्ण तिथून इथपर्यंत. नदीला पाणी आले की पूर्ण नदी भरून जाईल त्या टायमिंगला. तर सध्या कसं दिसतंय, पूर्ण ओस दिसतंय. मी आहे मराठवाडामधील लातूर जिल्ह्यामध्ये, अहमदपूर तालुका, रोकडा सावरगाव. शेतीची बऱ्यापैकी कामं झालेली आहेत, शेतकरी कामं करत पण आहेत. आणि शेतामध्ये आल्यानंतर बघू शकता किती आवाज वेगवेगळ्या पक्ष्यांचा आहे, वेगवेगळे जे कीटक असतात, कीटकांचा पण यामध्ये आवाजाचा समावेश आहे. हे झाडं झुडपं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात यामध्ये चालण्यासाठी कसरत करावं लागते काही काही ठिकाणी. जसं की या ठिकाणी पाणी खूप साचतं, चप्पल वगैरे घसरते. पण आता बघू शकता काहीतरी आहे का, पूर्णच्या पूर्ण नदी ओस पडलेली आहे. पक्षी ओरडत आहे तिकडं. असे खूप